शेतकरी मित्रांनो नमस्कार. पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे कृषी डॉक्टर या शेती निगडीत मराठीमध्ये माहिती देणाऱ्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला तर कळलंच आहे आजचा व्हिडिओ भुईमुग पिकाबद्दल असणार आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी मला मेसेज फोन केलेले आहेत की भुईमुग पिकामध्ये कुठलं तणनाशक चालतं किंवा आम्ही कुठलं तणनाशक वापरावं. सविस्तरमध्ये थोडक्यामध्ये अतिशय थोड्या वेळामध्ये माहिती देणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओच्या शेवटी जर तुम्हाला ही माहिती हा व्हिडिओ आवडला तर हा व्हिडिओ इतर भुईमुग उत्पादक शेतकऱ्यांबरोबर शेअर करायला विसरू नका. चला तर सुरू करूया. बघा, एक सूचना नेहमीप्रमाणे आपल्याकडे सध्या सोयाबीन, गहू, हरभरा, कांदा, कोथिंबीर, खरबूज, कलिंगड आणि ऊस पिकाचे शेड्यूल आहेत. हे शेड्यूल तुम्हाला खरेदी केल्यानंतर पीडीएफ स्वरूपामध्ये व्हॉट्सअप नंबरवरती तुमच्या पाठवण्यात येतात आणि जे शेतकरी आमच्याकडून शेड्यूल खरेदी करतात त्यांना आम्ही प्लॉट निघेपर्यंत ऑनलाईन मार्गदर्शन देखील करतो. शेड्यूल खरेदी करायचे असतील तर सर्व लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत. काही शंका असल्यास किंवा शेड्यूल माझ्याकडून थेट खरेदी करायचे असल्यास व्हॉट्सअप नंबरवरती मला मेसेज करू शकता. सूचना समाप्त झालेल्या आहेत. पटकन आपल्या मुख्य विषयावरती येऊया. उन्हाळी भुईमूग लागवड साधारणपणे 15 जानेवारी 15 फेब्रुवारी पर्यंत त्या ठिकाणी करण्यात येते. या काळात तापमान वाढू लागते, जे भुईमूगच्या उगवणीसाठी आणि जोमदार वाढीसाठी अत्यंत पोषक असते. उन्हाळी भुईमूग हे एक महत्वाचे नगदी पीक आहे. मात्र या पिकात तणांचा प्रादुर्भाव झाल्यास उत्पादन 30 ते 40% पर्यंत घटून येते. मित्रांनो, तणामुळं होणारं नुकसान हे म्हणजे काय, आपण हिडन नुकसान असतं, आपलं हिडन लॉसेस असतात, पाठीमागे घडत असतात, तुम्हाला दिसत नाही. कसं तुमचं खत त्या ठिकाणी ते तण खात असतं, पाणी खात असतं, तुमचं पीक वाढत नाही, आपल्याला वाटतं की जमिनीत ताकद नाही. मित्रांनो, तण खूप महत्वाची गोष्ट आहे. खूप रिसर्च करून हे आकडे मी या ठिकाणी टाकलेले आहेत. भुईमूग पिकामध्ये सुरुवातीचे 15 ते 35 दिवस जे असतात ते तण नियंत्रणाच्या बाबतीत अतिशय संवेदनशील, अतिशय महत्वाचे असतात. पीक लहान असताना जमिनीचा बराचसा भाग उघडा असतो, त्यामुळे सूर्यप्रकाश मिळून तणे वेगाने वाढायला लागतात. एकदा का भुईमूग पिकाच्या फांद्या जमिनीवर पसरल्या आणि आच्छादन तयार झाले की तणांचा त्या ठिकाणी काहीही प्रॉब्लेम आपल्याला होत नाही. परंतु सुरुवातीचे 15 ते 20 दिवस, 30 दिवस म्हणजे 1 महिना सुरुवातीचा अतिशय महत्वाचा असतो तण कंट्रोल करण्याच्या बाबतीत. मित्रांनो, तुम्ही म्हणाल की एवढं डिटेलमध्ये सविस्तर कशाला लिहित बसताय? बघा, माझा वारंवार प्रयत्न असतो की माहिती सोप्या आणि सहज भाषेमध्ये तुम्हाला कळली पाहिजे. बरेच शेतकरी माझ्या व्हिडिओचे स्क्रीनशॉट काढून घेत असतात, म्हणून मी सगळं डिटेलमध्ये त्यांना या ठिकाणी देत असतो, जेणेकरून ते स्क्रीनशॉट काढून पुन्हा देखील सविस्तरमध्ये वाचू शकतात. ठीक आहे. कुठली कुठली तणे येतात तुमच्या भुईमूग पिकामध्ये? गवतवर्गीय तणे जर बघितली तर हराळी, कुंदा, केना, चिमणचारा येतो. रुंद पानाचे तणे जर बघितले तर माठ, तांदूळजा, घाणेरी, दुधाने आपल्याला दिसायला मिळते. आणि कंद वर्गीय तणे ज्याला आपण म्हणतो, कंद म्हणजे खाली जे कंद येतात ते लवाळा, असे देखील तुम्हाला तणे त्या ठिकाणी पाहायला मिळतात. काय केलं पाहिजे? पहिली गोष्ट, खुरपण करू शकता, हरकत नाही. जर तुमच्याकडे मजूर असतील, थोडंसं भांडवल असेल, वेळ असेल तर खुरपण करू शकता. परंतु सध्या मला माहित आहे 99% अडचण आहे. एकतर मजूर मिळत नाही, दुसरा वेळ नाही, तिसरं म्हणजे भांडवल नाही. म्हणून मी डायरेक्ट या ठिकाणी तुम्हाला तणनाशकाचा वापर सुचवलेला आहे. 2 भाग पडतात, म्हणजे लागवडीनंतर लगेच म्हणजे प्री इमर्जन्स आपल्या पिकामध्ये तण आणि पीक उगवण्याच्या अगोदर कोरड्या जमिनीवरती ओल असताना कुठली फवारणी करावी, आणि दुसरा भाग म्हणजे काय, एकदा का तण उगवून आलं आणि पीक उगवून आलं तर उभ्या पिकामध्ये कुठली तणनाशक वापरावी. याला आपण लागवडीनंतर लगेच म्हणजे प्री इमर्जन्स असं म्हणतो. याच्यामध्ये तुम्ही मित्रांनो पेंडामेथिलिन 38.7% CS घटक असलेलं तणनाशक कुठलंही घ्या. मी म्हणत नाही हेच घ्या, कुठलंही 700 मिली 200 लिटर पाण्यातनं 1 एकर वरती उलटी फवारणी करत या, जमिनीमध्ये हलकी ओल असताना. म्हणजे फवारणी केलेलं रान आपल्याला तुडवायचं नाही. UPLचं डोस सुपर किंवा BSFचं स्टॉम्प एक्स्ट्रा एक बेस्ट ऑप्शन आहे पेंडामेथिलिन 38.7% CS साठी. ठीक आहे, हे झालं प्री इमर्जन्स उगवणी पूर्वीमध्ये. आता उगवणीनंतर म्हणजे ज्याला आपण पोस्ट इमर्जन्स असं म्हणतो, ह्याच्यामध्ये तुम्ही टार्गा सुपर 30 मिली अधिक परसूट 30 मिली 15 लिटर पाण्यासह फवारणी करू शकता, हे दोन्ही एकत्र करून. ठीक आहे, हे एक पर्याय आहे. नसेल तर फ्युजिफ्लेक्स अतिशय उत्कृष्ट पर्याय आहे. 400 मिली प्रति एकर याचं प्रमाण आहे वापराचं. हे सेपरेट वापरायचं आहे, कशासोबत मिक्स करायचं नाही. नसेल तर ओडिसी 40 ग्राम प्रति एकर हा देखील एक बेस्ट ऑप्शन आहे. मित्रांनो, मी तुम्हाला या ठिकाणी 3 पर्याय सांगितलेले आहेत. टार्गा सुपर, परस्यूट हा एक पर्याय, फ्युजिफ्लेक्स हा एक दुसरा पर्याय आणि ओडिसी तिसरा पर्याय. मी रिकमेंड करेल शक्य असल्यास फ्युजिफ्लेक्स 400 मिली प्रति एकर अशी तुम्ही फवारणी करावी. फवारणी करताना काळजी घ्या, उभ्या पिकामध्ये फवारणी करताना तण 2 ते 3 पानावरती असावं, जास्त मोठं तण नसू नये.
जमिनीमध्ये हलकी ओल असावी. फवारणी सकाळी 10 ते 10च्या आत किंवा सायंकाळी 4च्या नंतर आपल्याला करायची आहे. उभ्या पिकात फवारणी करू कडक उन्हात फवारणी करू नका. ठीक आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. प्री इमर्जन्स, पोस्ट इमर्जन्स, तण पीक उगवण्यापूर्वी, तण आणि पीक उगवल्यानंतर उभ्या पिकामध्ये. ठीक आहे. आता हा एक प्रश्न पडू शकतो की कधी फवारणी करायची. बघा, पीक लागवडीनंतर 15 ते 25 दिवसाच्या दरम्यान, म्हणजे जास्तीत जास्त 30 दिवसापर्यंत तुम्ही उभ्या पिकामध्ये फवारणी करू शकता. ठीक आहे. जास्त मोठं रॉकेट सायन्स नाही आहे. आशा करतो तुम्हाला माहिती कळली आहे. तुम्हाला काय वाटतं की याच्या व्यतिरिक्त आणखीन कुठला बेस्ट ऑप्शन आहे भुईमूग पिकामध्ये तण कंट्रोल करण्यासाठी? ते तणनाशक आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सुचवा. ते देखील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नवीन शेतकऱ्यांबरोबर पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. तुर्तास तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक्स, कमेंट, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि आपल्याकडे जे 7-8 शेड्यूल आहेत ते एकदा खरेदी करून नक्की पहा. तुम्ही म्हणाले एका छोट्या व्हिडिओमध्ये एवढं सारं मागतोय. ठीक आहे, हरकत नाही. तुम्हाला जे आवडेल ते नक्की करा. धन्यवाद.